रेश्मा क्रिएशनमध्ये माझा सर्वांना नमस्कार. सकाळी पूजा करते तर हे माझे देव आहेत. ह्या सर्वांची मी रोज सकाळी पूजा करते आणि हे सर्व देव पूजा कशी करावी तर गणपती आधी घ्यावा. हे वस्त्र, इकडे गणपतीचा फोटो येईल. गणपती, विठोबा रखुमाई, रंगनाथ, देवी आणि मी हे केलेले टाक आहेत. आणि अन्नपूर्णा ही तांदूळातच ठेवावी. प्रत्येक सून जर असन, सासूची वेगळी, सुनेची वेगळी अशी अन्नपूर्णा असते माहेरून मिळालेली. आणि ही घंटेची पण आपण पूजा करू. आणि हे शंख आणि कासव, माझी देवी, यांची आता आपण व्यवस्थित पूजा करूया. त्यावर आपण गणगणात भूते गणगणात भूते गणगणात भूते गणपती बाप्पा. ही सर्व पूजा पाणी टाकून घेतले. आता आपण त्यांना वस्त्राने स्वच्छ पुसूया. गणपतीला पुसून स्वच्छ जाग्यावर ठेवावे. गणपतीला ठेवलेले आहे आणि हळदी कुंकू व्हावे. मग सर्व देव ठेवावे. अन्नपूर्णा तांदूळात ठेवावी. हे टाक पण व्यवस्थित ठेवावी. हे टाक मांडून ठेवलेले आहेत. आमच्याकडे नवरात्र नसते खंडोबाचे, फक्त नैवेद्य केला जातो. घंटेला पण पुसून ठेवावे. मग छानपैकी शंख पुसावा. देवी पण पुसून ठेवते. रंगनाथ पण पुसून ठेवते. रंगनाथ म्हणजे बाळकृष्ण. बाळकृष्णालाही स्वच्छ पुसून ठेवावा. रोजची पूजा अशीच असावी, व्यवस्थित करावी. आणि मग देवीलाही पुसून ठेवावी. एकच देव असावा, डबल देव नसावे. गणपती पण एकच असावा. ही माझी अन्नपूर्णा, एक सुनेची अन्नपूर्णा, ज्याचं त्याने तांदूळाच्या वाटीत ठेवावी.
पूजा तर मीच करते दररोज तिची. ही देवी पण मांडावी. या सर्वांना हळदी कुंकू व्हावे, मग आपल्या कपाळी लावावे. सर्वांना हळदी कुंकू वाहिल्यानंतर ही माझ्याकडे गाय आहे, गाय आणि वासरू याची पण मी पूजा करते. आणि या माझ्या महालक्ष्मी आहेत, त्याची पण मी पूजा करते. महालक्ष्मीला पण पाणी घालते आणि तिला पुसून वर ठेवले जाते. तिला पण वर ठेवावे. इथे मस्तपैकी 2 महालक्ष्मी आहे, दोन्हींची पूजा करते. हळदी कुंकू वाहते. वरती स्वामी आहेत, इथे तुळजापूरची भवानी. ही गाईची पण पूजा झाली, तिला पण पुसून ठेवते. तिला पण हळदी कुंकू व्हायचं आणि मग मस्तपैकी रांगोळी काढूया आपण. देवाकडे रांगोळी पावलं काढायची आधी. पावलं काढीत आहे मी.